महेश बिडकर मारहाण प्रकरणी सकल धनगर समाजाचा मोर्चा. पोलीस प्रशासन आणि स्थानिक आमदार यांच्या विरोधात व्यक्त केला रोष. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुंडे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे धनगर समाजातील युवक महेश बिडकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 11 जुलै रोजी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं गंगाखेड येथे मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात मारहाणीच्या घटनेमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करत स्थानिक आमदारांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आलेला आहे. काही समाजकंटकांनी मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी धनगर समाजातील युवक महेश बिडकर याला पोलीस ठाण्यातून बाहेर आणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर उलट महेश बिडकर यांच्या विरुद्धच गंगाखेड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी 11 जुलै रोजी सकल धनगर समाज बांधवांसह 11 जुलै रोजी विविध पक्षातील राजकीय पुढारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील मुख्य मागण्या महेश बिडकर यांच्या विरुद्ध दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा. या घटनेदरम्यान कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. या घटनेच्या ठिकाणावरील CCTV फुटेज, मोबाईल व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून मग निष्पक्ष तपास करावा. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार उषा किरण शृंगारे, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. हा मोर्चा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथून सुरू होऊन दुपारी 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्याची सांगता झाली आणि या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, दीपक बोराडे, गणेशराव हाके, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, विठ्ठलराव रबदाडे, प्रणीत खजे, शशिकांत बडकुते, पवन करवर, ॲडव्होकेट मिथिलेश केंद्रे, श्रीकांत भोसले, शारदाताई पांढरे, मारुती बनसोडे, उद्धव शिंदे, धम्मानंद गोबाळे, क्षितिज चौधरी, बाबासाहेब टेकाळे, साधनाताई राठोड, जितेश गोरे, भाऊसाहेब कुकडे, भगवान सानप, रामप्रभू मुंडे, राम मदन, प्रशांत रोडगे आदी मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. व्यापाऱ्यांना मारहाण, CCTV हल्लेखोर कैद. या प्रकरणात काढण्यात आलेला निषेध मोर्चा सुरू असताना काही समाजकंटकांनी मोंढा परिसरात कृषी आणि मशिनरी व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक केली. एवढंच नाही तर दोघांना जीवघेणा हल्ला करत त्यांना लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केलं. या घटनेतील हल्लेखोर CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जखमी व्यापाऱ्यांनी केलेली आहे. या प्रसंगी बाजारपेठेतील असंख्य व्यापारी एकत्र आले होते.